श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा महाराज पूर्ण करोत. तुमच्या जीवनातील सर्व संकटे वाईट गोष्टी निघून जावो आणि तुमच्या घराची खूप भरभराट हो, हीच आपण आज स्वामी चरणी प्रार्थना करूया आणि आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेणार आहात की सर्वात सोपी कलियुगातील पॉवरफुल ही एक सेवा आहे. ती जर आपण दररोज आपल्या घरामध्ये केली, हे 5 मिनिटांचे वाचन जर केले, घराची खूप अशी आर्थिक भरभराट होईल. तर ती सेवा कोणती आहे, ती कशी करावी, कोणत्या वेळेत करावी आणि कोणी करावी, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका, कारण जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आता कलियुग हे असे आहे, या युगामध्ये थोडेफार जरी कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी जी सेवा केली तर ती लगेच त्या सेवेचं फळ मिळतं असं नाही. कारण त्रेतायुगात, द्वापर युगामध्ये आणि सत्ययुगामध्ये हजारो हजार तपश्चर्या करून, यज्ञदान धर्मा करून फळ मिळत नव्हतं. तेच फळ कलियुगात काही अशा सेवा आहेत की 5 मिनिटांनी सुद्धा केल्यानंतर फळ मिळतं. आणि आपल्या स्वामी गुरुमाऊली आपल्या हितगजातून वारंवार आपल्याला काही अशा सेवा सांगतात की ज्या नित्यसेवा 5 मिनिटांच्या लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा दररोज करता येते. ती वेगळी, पण लक्ष्मी प्राप्तीची जी नित्यसेवा आहे ती आपण जर दररोज केली तर खरंच आपल्या जीवनाची कायापालट होते. कारण घराची जर आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर आपल्या कोणत्याच कार्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही. जरीही आपल्याकडे भरपूर विद्या आहे किंवा आपल्याकडे भरपूर बुद्धी आहे, पण त्या बुद्धीचा वापर करण्यासाठी सुद्धा या कलियुगामध्ये पैसा लागत असतो. आणि घराची आर्थिक परिस्थिती जर आपली सुधारलेली नसेल, घरामध्ये अडचणी असतील पैशाबाबतच्या, तर आपल्याकडे काहीही असं आपण काहीही करू शकत नसतो. आर्थिक घराची भरभराट व्हावी, आपल्या घरातील पैसा हा वाढत जावा. आता काहींच्या घरात कितीतरी दिवसापासून गरिबी आहे, 18 वर्षापासून सुद्धा दरिद्रता आहे आणि 18 वर्षांची दरिद्रता सुद्धा असते. काही घरामध्ये चारही बाजूने लोक असतात, परंतु त्या घरामध्ये पैसा टिकत नाही. कोण नाही तर कोणी आजारी असतं. घराची भरभराट होत नाही, घराची प्रगती होत नाही. कधी आपल्याला वाटतं की बघा, लोक किती प्रगती करतात, ह्यांना कुठलेच चांगले काम करता येत नसून सुद्धा त्यांची आर्थिक भरभराट होते. तर आपण कुठे चुकत आहे, आपलं कुठं चुकतं नेमकं, या गोष्टी आपल्याला खटकत असतात. पण आपण मात्र गुरुमाऊलीने काही अशा सेवा आपल्याला दिल्या आहेत. आता त्या सेवेचा जर उल्लेख करायचा झाला तर ती सेवा कोणी करावी हाही प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ज्या वेळेला सर्व कुटुंबासाठी काही सेवा केल्या जातात, त्यावेळेला कुटुंबातील अशी एखादी व्यक्ती निवडावी लागते. त्या व्यक्तीने जर घरात सेवा केली तर सेवेचं फळ मिळतं. आणि त्या सेवेचं संपूर्ण फळ मिळवण्यासाठी, म्हणजेच घरातल्या लहानापासून मोठ्यापर्यंत मिळवण्यासाठी ती व्यक्तीच आपल्या घरामध्ये महत्त्वाची असते. आता सेवा भरपूर आहेत, पण काही सेवा पॉवरफुल असतात. कमी वेळेत सेवेचं फळ जास्त मिळतं. वर्षातील 3-4 फळं किती मिळतं. जर दुसरे आपण सेवा केली तर आपल्याला फळ मिळतं, पण ते उशिरा मिळतं. कारण तुमची जी सेवा पॉवरफुल असतात, काही सेवेचं फळ आपल्याला उशिरा मिळतं तर काही सेवेचं फळ आपल्याला लवकर मिळतं. जसं की एखादं आपण गुरुचरित्र पारायण केलं वर्षातील 3 तर याचं फळ किती मिळतं. दुसरे आपण दररोज काहीही वाचन केलं तर फळ मिळत नसतं. तसंच लक्ष्मी प्राप्तीच्या अशा अनेक सेवा आहेत, पण अनेक सेवेपैकी आपल्याशी अशी एखादी सेवा करावी ज्यामुळे लक्ष्मी घरात टिकावी, आलेला पैसा घरात टिकावा, घरात किरकिर भांडणे नसावी. एकमेकांविषयी ज्या घरात आदर असतो, प्रेम असेल, तर लक्ष्मी माता त्या घरात टिकत असते. कारण लक्ष्मी मातेला शांतता अतिशय प्रिय आहे आणि शांतता ज्या घरामध्ये असते त्या घरामध्ये पैसा टिकतो. आता प्रत्येक गोष्टीचा उल्लेख ही लक्ष्मी प्राप्तीपासून होत असतो. ज्या घरामध्ये लक्ष्मीसोबत श्री नारायणाची सुद्धा पूजा केली जाते, त्या घरामध्ये लक्ष्मी माता सुद्धा राहत असतात. कारण तुम्ही एकट्या जर बायकोला बोलवलं
तर कोणाच्याही तरी तिला तेवढा आनंद होणार नाही. पण ज्या वेळेला तुम्ही जोडप्याला बोलवलंस, जोडप्याचा आदर केला, सत्कार केला, त्यावेळेला मात्र त्या स्त्रीला खूप आनंद होत असतो आणि माता लक्ष्मीला सुद्धा एक स्त्रीचं स्वरूप आहे. तिच्यापासून ज्या कलियुगात स्त्री आहेत त्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळेच तर लक्ष्मी माता ही अतिशय श्रेष्ठ समजली जाते. जसे की सकाळची वेळ खरंच खूप महत्त्वाची असते. पहाटची वेळ 8 वाजेपर्यंतच्या वेळेमध्ये काही सेवा केल्या तर त्या सेवेचं पूर्ण फळ मिळतं असतं. तशा दुपारच्या पावणे 2 ते पावणे 1 ते सव्वा 2 मिनिटे आणि 12 वाजण्याच्या नंतर 15 मिनिटे हा काळ, त्याचबरोबर सायंकाळचा प्रदोष काळ हा सुद्धा त्रिकाळ संध्येचा काळ आहे. या संध्येच्या वेळेला म्हणजे सकाळी वेळ 6 ते 8, दुपारची वेळ पावणे 12 आणि सायंकाळची वेळ प्रदोष काळ म्हणजे हा 6:30च्या सुमारापर्यंत हा प्रदोष काळेचा वेळ आहे. तर या वेळेच्या दरम्यान तुम्ही काही आराधना केल्या असतील, चांगले कामं केले जातील, याचं पुण्यफळ तुम्हाला खूप जास्त वेगाने मिळेल आणि जास्त पटीने आपल्याला मिळत असतं. दररोज घरामध्ये काही अशा सेवा कराव्या, की ज्या सेवेमुळं लक्ष्मी प्राप्ती होते आणि त्याच्यातील एक महत्त्वाची ही 5 मिनिटे सेवा आहे. ती सेवा केल्यामुळे घराची आर्थिक परिस्थिती सुधारते, घराची भरभराट व्हायला वेळ लागत नाही. तर आता जी ही सेवा आहे ती करावी, म्हणजे घरात जी मोठी स्त्री आहे त्या स्त्रीने जर ही सेवा 5 मिनिटे केली तर त्या सेवेचं फळ मिळतं. सर्व कुटुंबांना त्या सेवेचा फायदा देखील होतो. त्या सेवेसाठी आपण सकाळची एक निवडावी वेळ, दुपारची किंवा संध्याकाळची एक वेळ निवडावी. आता तुम्ही सकाळची वेळ निवडली असेल तर ठीक, किंवा सायंकाळची दिवा अगरबत्तीला, किंवा दुपारची पावणे 1 ते सव्वा, घरातील ही कुलस्त्री जी आहे, करती स्त्री आहे, घरात मोठी आहे, जसं की सासू असेल तर सासूने सुद्धा ही सेवा करावी. ज्या वेळेला सासूला जमत नसेल करायला त्यावेळेस सुनाने करावी. सासूला सेवा करायची म्हणजे तिला वाचन करायचं म्हटलं तर वाचता यायला हवं. आता वाचन करताना काही गोष्टी महत्त्वाच्या आहे. हे वाचन 5च मिनिटाचं आहे, पण त्या वेळेला त्या मिनिटाच्या वाचनाच्या मधोमध कुणाचा कर्कश आवाज, कुणाचा रडण्याचा आवाज किंवा टीव्हीचा आवाज किंवा कुणाचे घरामध्ये भांडणं असं काहीही नसायला हवं. शांतता असायला पाहिजे. कारण लक्ष्मी मातेला शांतता अतिशय प्रिय आहे. त्यामुळे शांतता असायला पाहिजे. मग ती वेळ कोणतीही निवडा, त्या वेळेला तुम्ही अगरबत्ती आणि धूप दीप लावलेला पाहिजे. कारण अगरबत्ती आणि धूप हे देवाच्या साक्षीने केलेल्या पूजा कधीही वायाला जात नसतात. म्हणून अगरबत्ती धूप लावावा, देवपूजा करून घेतलेली असावी. कारण आपल्या घरामधील देवासमोर की आपल्याला बसण्यासाठी आसन ठेवावं. कारण जर तुम्ही जमिनीवर बसून ही सेवा करत असाल, तर कोणतीही भक्ती करत असाल तर ते सर्व पूजेचं फळ, त्या सेवेचं फळ हे इंद्राला जात असतं, जमिनीवर केलेली. म्हणून तर आसन टाकलं जातं शास्त्रानुसार. मग आसनावर बसावं, दिवा अगरबत्ती लावलेली असावी आणि आपल्याला श्री सूक्त म्हणजेच असं सूक्त आहे की ज्या सूक्तामध्ये लक्ष्मी मातेचं पूर्ण तिचं वर्णन केलेलं आहे, त्यांची स्तुती केलेली आहे. बघा, स्तुती कोणाला प्रिय नसते, प्रत्येकाला स्तुती ही प्रिय असते. आपली सुद्धा कोणी जर स्तुती केली तर आपल्याला खूप आनंद होतो. आपली जर कोणी निंदा केली तर आपल्याला खूप राग येतो. त्याचप्रमाणे श्रीसूक्त हे लक्ष्मी मातेची एक स्तुतीच आहे. त्यावेळेला श्रीसूक्ताचं पठण आपण हात जोडून करावं. तर श्रीसूक्ताचं वाचन तुम्ही संस्कृतमधून करू शकता किंवा मराठीतूनही करू शकता. जसं तुम्हाला जमेल तसं श्रीसूक्ताचं वाचन करायला फक्त 5 मिनिटाचा वेळ लागतो. एक वेळेस वाचून सुद्धा त्याची फलश्रुती आहे ती सुद्धा म्हणावी आणि हात जोडून देवासमोर लावलेला दिवा असावा. शक्यतो दिवा हा तुपाचा असावा. तेवढ्या वेळापुरता तर आणखीनच चांगलं. एकच वेळ श्रीसूक्ताचं पठण करावं. आता जर सकाळी वाचन केलं तर उद्या दुपारी तुम्ही वेळ बदलू नका शकता, पण या 3 वेळेपैकी एक वेळ ठेवा जे की घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते मानली जाते. ही वेळ पूजेसाठी अत्यंत शुभ मानली जाते. त्रिकाल संध्येच्या वेळी श्रीसूक्ताचं पठण करावं. अगरबत्ती, धूप, दिवा लावून मोठ्या आवाजात करावं, ज्यामुळे घरातील वाईट ऊर्जा निघून जाईल आणि गरीब येण्याची ज्या गोष्टी आहेत त्या घरातून निघून जातील.
आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये या वाचनामुळे आकर्षित होतील. कारण स्तुती ही प्रत्येकाला आवडत असते. लक्ष्मी उभ्या येऊन राहणार. ज्यावेळेला लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येतात, तेव्हा घरातील गरिबी निघून जाते आणि आपल्या घराची खूप अशी भरभराट होते, आर्थिक उन्नती होते, आपल्या कुटुंबाची प्रगती होते. मुलाची, पतीची, कुटुंबाची प्रगती व्हायला वेळ लागत नाही. जर खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.